संध्याकाळच्या गाडीने जाईन परत गावाला. कुठेही जायचं नाहीयेस तू, इथेच राहायचंयस. जात आणि थोड्या वेळाने माझ्या खोलीत ये. काय मग गण्या, आज काय शाळेला बुट्टी वाटतं? चल, आमच्या तसं बुट्टी बिट्टी काही नसतं. अच्छा, मग प्रिन्सिपलने सुट्टी जाहीर केली की काय? घरात बसून गेम्स खेळतोयस ते? अगं ताई, जगातली सगळी मुलं आपापल्या घरात बसून गेमच खेळतायत, कारण आता दिवाळीची सुट्टी चालू आहे ना, म्हणून. अरे हो, सुट्टी लागली नाही का? पण मग तू घरी बसून काय करतोयस? जा बाहेर जाऊन खेळ, किंवा मग स्विमिंगचे क्लासेस जॉईन कर ना. अगं ताई, बरी आहेस ना? उन्हाळ्यात स्विमिंगचे क्लासेस जॉईन करतात, थंडीत नाही. थंडीत कुडकुडून मरीन ना मी. हो, तेही बरोबरच आहे. माझं सगळंच बरोबर असतं, तूच नेहमी चुकते. तसं काही काम होतं का? हो. गण्या, तू एक नाही, एक नाही, 2-4 खडू आणून देशील? खडू? हा. कशासाठी? ते तुला काय करायचंय? मला खडू हवेत बस. आम्हा आणतो ना, ओरडते कशाला? तसंही मला बाहेर जायचंच आहे, ते आकाश कंदिलाचं सामान आणायला जायचंय ना, म्हणून. आकाश कंदील का? अगं आता दिवाळी चालू आहे ना, घरावर काय गुढी उभारणार आहेस तू? बरोबर. वामन दादा आणि मी कंदील बनवणार आहे. तू आणि वामन काका म्हणजे काय बघायलाच नको. शिमग्यापर्यंत तरी तुमचा कंदील तयार होतोय का बघूया आपण. खडू हवेत ना? हो. गण्या, देशील ना रे खडू प्लीज? असं बोलायचं माझ्याशी? हा, आणतो. बरं, आता मी काय सांगतेय ते ऐक. इथून कुठेही जायचं नाही आणि मला सांगितल्याशिवाय घरात तोंड सुद्धा उघडायचं नाही, कळलं? तुम्ही सांगाल तसंच करीन आता मी. बरं, तू तुझ्या घरी कोणाला काही सांगितलं नाहीस ना? नाही नाही, अहो कुठल्या तोंडाने सांगणार आता मी हे सगळं त्यांना? नाही, सांगितलं नाहीस ते चांगलंच केलंस, पण कोणाला सांगायचं पण नाही. पण अशी अचानक घरी गेलीस तर तुला कोणी काही विचारलं नाही? विचारलं की, मी सांगितलं दिवाळीची सुट्टी दिली आत्याबाईंनी म्हणून. आणि मग अशी अचानक निघून आलीस तर काही प्रश्न नाही विचारले? मी सांगितलं जानकीताईने काम आहे म्हणून परत बोलवून घेतले. सुगंधा, कोणाच्या हिताचं असो वा नसो, पण खोटं बोलणं शक्यतोवर टाळावं. आपल्याच अंगाशी येतं मग ते. आत्याबाई, आता काय करणार आहे माझं? जे काही करू ते तुझ्या भल्यासाठीच असेल ना. मग जा, तुझ्या कामाला लाग जा. मी बोलते नंतर तुझ्याशी. तुम्ही माझ्यासाठी काय करणार? जे काय करायचंय ते मी करतेय की, आणि तेही माझ्याच भल्यासाठी. जानकी, सुगंधा परत आली आहे ना? हो, आली परत आली. का तू का असं विचारतीये? अगं काही नाही, ती अचानक गावाला गेली ना म्हणून विचारलं. हो, गेली होती गावाला पण आली परत. म्हणजे का गेली होती मला माहिती नाही, आली परत. तू का विचारतेस? अगं ती गेल्यापासून सगळेच जण खूप अस्वस्थ झाले होते ना, म्हणून विचारलं.
नाही असं काही नाही. ते जाऊ देत ना, आपल्याकडे बोलायला अजून बरेच विषय आहेत. शिवचं काय चालू आहे? अगं चिवला तर खूप लळा लागलाय तिचा, म्हणूनच तिची सारखी आठवण येते. पण ती अचानक गावाला गेली काय आणि परत आली काय? काही अडचण तर नव्हती ना? अडचण कसली ग? ते आई बाबांची आठवण येत होती ना तिला. भेटायला गेली होती, आली, भेटून आली. आणि इकडे आता दिवाळी आली आहे, दिवाळीचा फराळ नाही का करायचा, म्हणून बोलवून घेतलं तिला. एवढंच ना? मला वाटलं काही झालं की काय. नाही, काही नाही. सुमिताई, यावेळेला दिवाळी मोठी साजरी करायची आहे. तू सुद्धा पूर्ण तयारीने सामील व्हायचंयस. माझ्या आयुष्यात आता साजरं करण्यासारखं काही राहिलेलं नाही, पण तुझ्यासाठी होईन मी सहभागी. सुगंधा, ही कधी आली? आणि आता रडायला काय झालं? कोणाला न सांगता गेलीस तेव्हाच विचार करायला हवा होतास. चुकलं माझं. मी जानकी ताईला सांगितलं सगळं. तर आणखी काय सांगितलं हिने? गावातल्या डॉक्टरांकडे तपासणी करून आली आहे. त्यांनी सांगितलं की आता हे उद्योग करायला कोणी सांगितलं होतं तुला? सगळ्या गावात बातमी पसरली असणार. नाही त्या बाई, मी शेजारच्या गावात जाऊन केली तपासणी. तुझ्या घरी कोणाला काही सांगितलं नाहीस ना? कुठल्या तोंडाने सांगणार आता मी हे सगळं त्यांना? आत्याबाई, एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? आत्ताच विचारला पाहिजे का? डोकं दुखतंय रे माझं. अहो, प्रश्न एकदम सोपा आणि साधा आहे. आपण वसुबारसेला गाई आणि तिच्या वासराची पूजा करतो, मग आपण त्या दिवशी बैलाची पूजा का नाही करत? हा सोपा प्रश्न आहे काय रे तुझा? मला नाही माहिती याचं उत्तर. अहो आत्याबाई, या प्रश्नाचं उत्तर कोणालाच माहित नाहीये. मला वाटलं तुम्हाला माहिती असेल, तुम्ही पण. अरे तुला काही काम नाहीये का आज? आवाज लई काम आहेत. आत्ताच जाऊन मी सगळं कंदिलाचं सामान घेऊन आलोय. आणि अमृतताईचे, अरे देवा, अमृतताईचे खडूच आणायला विसरलो. आता ती मला मारेल. खडू कसले? आम्हाला पण नाही माहिती. तिला कसली तरी खडी होऊ येते. आता मी मेलो. गणेश, अरे आपण आता नंतर बोललो तर नाही का रे चालणार? खरंच डोकं दुखतंय रे माझं. आत्याबाई, तुम्हाला आठवतंय, तुम्हीच मला एकदा सांगितलं होतं, जर आपलं डोकं दुखत असेल ना, तर डोळे बंद करायचे आणि देवाचं नाव घ्यायचं, मग बरं वाटतं. तुम्ही पण करा. मी सगळं सांगितलेलं लक्षात आहे. हा, बरं वाटलं. हा, मग आता तुम्ही पण करा ते. जातो. तुला कंदील तयार करायचंय ना? पळ जा. मायला ही बॅट कवा आली? आली ते आली, डायरेक्ट माझ्या खोलीत येऊन पडली. कशी झोपले राणीवाणी. वडिलांची आहे काय ग खोली? ये अग ये चिचून रे, उठके.
धनी शोभतं का तुम्हाला? घरच्या लक्ष्मीला असं उठवतात का? अगं जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळग. तुमच्या संगतीत असलेल्या माणसाचा लाज लज्जा असल्या गोष्टींची काही संबंध असतो का? यायला तू एका दिवशी मला गोत्यात आणणार. कुठेतरी गेली होतीस ना कायमची, परत कशा पाय आली? असं कसं? तुम्हाला दिलेला शब्द पाळायला नको? मी म्हणलं होतं ना दिवाळीचे फटाके फोडायला येणार आहे मी म्हणून. तू आता आली म्हणजे काय तर नवीन झंगट चालू होणार माझ्या माग. मला न तुमचं हेच आवडत नाही बघा. बायको आली आहे तर तिथे लाड करायचं सोडून जाप कसलं विचारताय? ये भये पाया पडतो, पुन्हा आली तशी निघून जा. इथे घरातल्या लोकांनी डोकं उठवले माझे, सगळे लोक त्रास द्यायला लागलेत मला. तू आणि भर नको टाकू. धनी अहो तुमची सगळी दुःख दूर होणार आहेत आता. तुमच्या सुखाचा नवा मंत्र कानात सांगते तुमच्या. या इकडे. ताई, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. तूच राहिला होतास, कारण या घरामध्ये सध्या प्रत्येकाला काही ना काहीतरी बोलायचं असतं. ताई, मला जरा महत्वाचं बोलायचंय आणि ते खास तुझ्याशी. मी आत्ता माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आता काय पाहिलं तू तुझ्या डोळ्यांनी? ताई, ताई मला सांगताना पण लाज वाटते. गण्या, पटपट बोल. आडे वेडे काय घेत बसलायस? ताई ती सुगंधा एक नंबरची फालतू आहे. काय काय रे, काय भाषा का काय तुझी? हं, देऊ काय ठेवून? ताई, मी काय बोलते मला पण नाही समजत आहे, पण मला जे येते ते मी सांगतोय तुला. ताई, मी सुगंधाला आणि परशुदादांना खोलीत पाहिलं. ते दोघं घाणेरडं बोलत होते. फार चोमडीपणा करायला लागलायस तू. काहीतरी बावडासारखं बोलू नको. अगं ताई, मी खरंच सांगतोय, ती सुगंधा घाणेरडी आहे, फालतू आहे ती. तू जास्त तिची बाजू नको घेऊस. आत्ता माझ्याशी बोललास, घरातल्यांसमोरही बोलायचं नाही. मला कळत नाही तुझा ते सुगंधावर का राग आहे. ताई, मी तुला आत्ताच सांगतोय, नंतर म्हणू नकोस की मला कुणी काही सांगितलं नव्हतं म्हणून. हो का? फार शहाणा झालायस तू. जा चल, जाऊन तुझा अभ्यास कर जा. गण्या, गण्या रे, काय हे सगळं पसारा घालून ठेवलाय? काय चालू? चित्र काढलं की काय? ए ताई, उगाच सकाळ सकाळ ओरडू नकोस हा माझ्यावरती. मी सगळं नंतर आवरून ठेवीन, कळलं ना? आवरण्याबद्दल नाही बोलते मी, चित्र काढण्याबद्दल बोलते. केवढे कागद वाया घालवलेस गण्या? अगं पण ताई, माझ्या मनासारखी चित्र येतच नाहीये. गण्या, ऐक जरा मी काय सांगते ते. तुला सध्या काय चालू होणार आहे माहितीये का? काय? 2 ऑक्टोबर पासून जॉय ऑफ गिव्हिंग वीक सुरू होणार आहे. तेव्हा काय करायचं असतं, आपल्याकडे ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या इतरांबरोबर वाटायच्या, इतरांना द्यायच्या. आता बघ ना, तुझ्याकडे एवढी रंगांची पुस्तकं आहेत, रंग आहेत, आणि हे सगळं तू वाया घालवतोयस. ह्या सगळ्यामध्ये गरीब मुलं ह्याचा वापर नाही करू शकणार. उद्या जर का एखाद्याला हे दिलं तर त्याचं शिक्षण पूर्ण होईल ना. तुझी वापरलेली वह्या असतील, तुझी पुस्तकं असतील, या सगळ्या गोष्टी त्या मुलांना मिळाल्या तर त्यांना फायदा नाही का होणार? हे सगळं या आठवड्यामध्ये करायचं असतं. का तर आपल्याला सतत दुसऱ्यांना देण्याची सवय लागावी म्हणून. गण्या, आत्ता एवढं सगळं सामान तू नासवतोयस, सगळ्याची नासाडी करतोयस. मला सांग, जेव्हा आपल्याला हे मिळत नव्हतं तेव्हा आपल्याला किती याची किंमत होती? तेव्हा असं वाया घालवायचो का आपण? आठव. फार भूक लागलीये, आधी जेवायला वा, मग तोंड धुते.
एवढंच? मला लय भूक लागले. जेवढं होतं त्याच्यात एकच भाकरी झाली. पण तू सकाळी म्हणली होती की पाणी पी नंतर देईन खायला. घे धर. खा. तुला पण भूक लागली आहे ना? ए जास्त आवाज करू नको. गपगुमान खा नाही तर उद्या पाण्यात बुडवी ना. मी धुवून येते. खा. ताई सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. पण बरं झालं तू आठवण करून दिलीस. ताई आपण पण त्या गरीब मुलांसाठी काहीतरी करूया का? म्हणजे बघ, माझ्याकडे खूप ड्रॉइंग बुक्स आहेत, कलर्सही आहेत. आपण हे त्यांना देऊया का? मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आत्याजी हं? एक विचारू का ग? काय ग? घरात काही प्रॉब्लेम चालू आहे का सध्या? नाही बे. आता जानकी आणि नरसिंह आता अगदी छान खेळीमेळीने राहत आहेत की. मला नाही वाटत काही असेल असं. नाही ग, बाबा आणि जानकी बद्दल नाही बोलते मी. पण आणखी काही चाललंय का घरात? म्हणजे ना ग, जानकी आणि बाबा ना सतत कुठल्या तरी विषयावर बोलत असतात, पण मी आले ना की बोलणं थांबवतात. हो, मला तर नाही बाई काही जाणवलं. आत्याजी हं? माझ्यावरून काही झालं नाहीये ना? म्हणजे मला ना सतत असं वाटत असतं ग की माझ्यावरूनच काहीतरी चाललंय. अगं का असे भलते सलते विचार डोक्यात आणतीयस? काही झालेलं नाहीये तसलं. तुझ्यावरनं तर काहीही झालेलं नाही एवढं नक्की. पण मग नक्की झालंय तरी काय? सगळ्यांच्या चेहऱ्यावर सतत टेन्शन दिसत असतं. अगं पण तू काय तर्क लढवतेस मला कळत नाहीये. आत्याजी, त्या दिवशी मी चक्कर येऊन पडले बघ, डॉक्टर आले होते मला तपासायला, तेव्हा ते काही बोलले का? अगं नाही ग बाई, मी खरंच सांगतेय ना तुला, तुझ्यावरनं काहीही झालेलं नाहीये. म्हणजे असतील काहीतरी प्रॉब्लेम्स त्यांचे, पण तुझ्यावरून नाही एवढं नक्की. मला कळत नाही तू का विचार करतेस या सगळ्या गोष्टीचा. तू आता फक्त तुझ्या बाळाचा विचार करायचा. तो काय ग, सतत चाललेलाच असतो. आणि हो, गणेश म्हणत होता तुला काय खडू हवेत? हो. खायला? अगं म्हणजे मला खावेसे वाटतात, म्हणजे चिंच सुद्धा खावीशी वाटते. वेडाबाई, डोहाळे म्हणतात याला, डोहाळे. याच्यात लपवण्यासारखं काहीच नसतं ग. पण खडू बिडू नको हा खाऊस. कॅल्शियमच्या गोळ्या आहेत माझ्याकडे, मी देते तुला. सुगंधा, मला सांग, परिषदा तुला परत काही बोलले? त्रास दिला त्यांनी? हो ना अगं, काहीतरी हे चित्रच बोलतात. अडवलं मला त्यांनी. मी ढकलून पुढे जायला लागले तर हात बीत धरला माझा. पण मग तू कोणाला बोलवलं का नाहीस? मी कुणाला काही सांगितलं तर गावभर बोंब मारीत म्हणतात. जानकी ताई, मला जाऊ दे ना माझ्या गावाकडं. मी तुला कधीपासून म्हणते मला नाही. बास, आम्ही आहोत ना सगळे. आणि परत परत घरी जाण्याचा विषय काढायचा नाही, कळलं तुला? मला जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी. मला लय भीती वाटते त्यांची. यापुढे असं काही झालं ना तर सरळ मला हाक मारायची, कळलं? जानकी तू हेच म्हणून राहते बघ फक्त इथं. मी तुला परत सांगते, ते कुठे जवळपास जरी दिसले ना तरी सरळ लांब निघून जायचं. आणि तू एकटी खोलीमध्ये असताना ते आत आले तर बाहेर जायचं, मला हाक मारायची, कळलं?